हॅलो एव्हरीवन. या चॅनलवरती मी डिजिटल कामे कशी केली जातात या प्रकारचे व्हिडिओ टाकत असते. ते कोणत्याही प्रकारचे असो किंवा कोणत्याही विषयावरती असो. तर आज आपण बघणार आहोत सध्या लाडकी बहीण योजनेचे काम सगळीकडे. तर ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती सिम्पली आपल्याला नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे. आणि मी असा या नावाने नंबर सेव्ह करून घेतला आहे. आणि सेव्ह केल्यानंतर फक्त हाय म्हणून मेसेज केला मी. हाय म्हणून मेसेज केल्यानंतर हे सिस्टमॅटिकली मेसेजेस रिप्लायस येतात आपल्याला. त्यापैकी हे फक्त आपण ऑप्शन सिलेक्ट करत जायचं आहे. इथं ऑप्शन मी मराठी सिलेक्ट केला आहे. आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद. या प्रकारचे आपण ऑप्शन सिलेक्ट करत जायचं आहे. इथे आपला विभाग सिलेक्ट करायचा आहे. मी माझा विभाग सिलेक्ट केला. हे सर्व ऑप्शन्स आपण आपल्या सोयीनुसार आपण सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. आपला जिल्हा कोणता आहे, मतदारसंघ कोणता आहे, तुमचे लिंग सिलेक्ट करायचं आहे, फिमेल मेल, तुमचं एज सिलेक्ट करायचं आहे. सगळी माहिती अगदी करेक्ट भरली पाहिजे. हे बघा, इथे योजनेची निवड करा म्हणून आलेलं आहे. इथून आपल्याला लाडकी बहीण योजना सिलेक्ट करायचं आहे. लाडकी बहीण योजनेची ही माहिती दिलेली आहे त्यांनी. ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांनी हे सर्व वाचून फॉर्म भरण्यापासून कागदपत्रे कोणते हवेत हे सर्व माहिती दिलेलं आहे. ऑनलाईन अर्ज येथे भरता येईल, लिंक पण दिलेली आहे. पण तुमचा जो प्रॉब्लेम असेल तोच तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला मदत हवी आहे, सो आपण मदत सिलेक्ट केलं. आता इथे अडचणींचं त्यांनी भरपूर ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी आपल्यासाठी आपण लाभ मिळत नाही हा ऑप्शन चूज करायचा आहे. तुमचे जर कागदपत्र सर्व व्यवस्थित असेल, ॲप्रूव्हचा मेसेज आला असेल, आधार कार्डचं सीडिंगसुद्धा असेल, तरी पण पैसे आले नसतील तर आपण हा लाभ मिळत नाही हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. ओके, तर हे करून झाल्यानंतर आपल्याला थोड्या वेळात एक 5-6 मिनटामध्ये त्यांचा कॉल येऊन जातो. तक्रार नोंदवली गेली आहे हे कन्फर्म सांगण्यासाठी.